देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता एक स्टंट केला होता। हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसतं आहे आणि आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल। एखादा विजय मिळवण्याकरता, निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि मला भाजपवाल्यांनी मारलं, मला भाजपने त्या ठिकाणी गोटा मारला असं दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला गेला होता। हे आता पोलीस चौकशीतून उघड झालं। सदर घटना ही 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेसची आहे। ह्या घटनेच्या अनुषंगानं तेव्हाच काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की ही खोटी तक्रार त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनानं याची तेव्हापासूनच सखोल चौकशी, सखोल तपास केलेला होता आणि जे फाइंडिंग्स या तपासामध्ये मिळाले ते फाइंडिंग्स पोलीस प्रशासनानं, विभागानं त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सादर केलेले आहे। सदर प्रकरण अजून न्यायालयामध्ये असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणे योग्य होणार नाही। मी फक्त विभागाच्या वतीने आपल्याला एवढंच सांगू शकतो की ह्या अनुषंगानं काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्याची सखोल चौकशी, सखोल तपास हा पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलेला आणि या तपासाच्या अंती जे फाइंडिंग्स मिळाले ते पोलीस विभागानं न्यायालयामध्ये सादर केलेले आहे। निश्चितपणे न्यायालय आम्हाला योग्य ते निर्देश देतील। आम्हाला जे फाइंडिंग्स मिळाले ते आम्ही न्यायालयामध्ये सादर केलेले आहे आणि न्यायालय उचित कारवाई, जी काही शिक्षा असेल ती आम्हाला, जी माहिती न्यायालय जे निर्देश देतील त्याचं पालन करण्यात। अनिल देशमुखांनी निवडणुकीकरता काटोलच्या जनतेला एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न, निवडणुकीकरता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, एक केविलवाना प्रयत्न त्यांनी केला होता हे स्पष्ट झालं होतं आणि म्हणून त्याबद्दलचं वक्तव्य मी त्यावेळेस केलं होतं। त्यावेळेस मी त्यात अनेक फॅक्ट सांगितले होते की या होऊ शकत नाही आणि ते आज या बी फायनलच्या रिपोर्टमध्ये असणार किंवा फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये असणार, या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे आणि आज कुठेतरी अनिल देशमुखांचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुख काहीतरी कन्फ्यूज स्टेटमध्ये आज त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। एकीकडे एवढी परिस्थिती असताना रक्तबंबाळ झालेले अनिल देशमुख साहेब दिसतायत तुमच्या चॅनलवर, तरी त्याला खोटं म्हणणार असतील तर धन्य आहे एवढंच मी म्हणू शकतो। हे दुर्दैव आहे की रक्तबंबाळ झालेला माणूस दिसतोय तरी तुम्ही म्हणताय हा हल्ला खोटा आहे, म्हणजे कठीण आहे, खरंच कठीण आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट